दोन्ही अंपायर मैदानामध्ये सज्ज झालेले आहेत आणि आजचा या स्पर्धेतील दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना तुम्हाला बघायला मिळतोय. सावे गावातून दोन संघ आजच्या दिवशी तुम्ही खेळताना पाहणार आहात. प्रथमतः तुम्ही वीरा स्पोर्ट्स चावेला पाहता, त्याच्यानंतर रियांश स्पोर्ट्स चावे याही संघाला तुम्ही ॲक्शनमध्ये पाहणार आहात. आणि त्या संघाची लढत असेल आता आई गावदेवी दादूपाडाच्या सोबत. यानंतर तोच सामना होणार आहे, लक्षात असू द्या. अनेक मोठमोठ्या स्पर्धा आता या विभागामध्ये येत आहेत. या असोसिएशन अंतर्गत शैलार कवाड अंबाडी या परिसरामध्ये मोठमोठ्या स्पर्धा तुमच्या भेटीस येत आहेत. प्रज्वलचा पहिला बॉल ड्राईव्ह करण्यात आला ऑन साइडला मिडविकेटच्या दिशेनं. खराब क्षेत्ररक्षण, बॉल मागे येतोय. क्षेत्ररक्षक आता ओहो हो, प्रयत्न चांगला पाहायला मिळाला, बॉल अडवलाय त्या ठिकाणी. पहिल्या चेंडूवर थोडीशी चुकीची सुरुवात आपल्याला बघायला मिळाली. क्षेत्ररक्षकाकडून थोडी मिस्टेक आपल्याला बघायला मिळाली आणि धावफलकाला सुरुवात करत असताना विरा स्पोर्ट्स चावे टीम अल्ट्रा स्लो मोशन मध्ये त्या ठिकाणी चेक केलं जाते. एक्झॅक्टली बॉल घेऊन तो क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आहे की बॉल आतमध्ये त्याने टाकलाय. पहिलाच बॉल ड्राईव्ह करत असताना पा सुरुवातीला मिड विकेटचा फिल्डर आला, त्याच्याकडून थोडीशी चुकी झाली. बॉल मागे आला, त्यानंतर बॅकअपला आलेला क्षेत्ररक्षक बॉल उचललाय सीमारेषेच्या आतमध्ये. परंतु तो क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला, म्हणजेच हा येतोय चौकार. पहिल्याच बॉलवर वीरा स्पोर्ट्स चावे संघासाठी 4 धावा तिथे मिळाल्यात. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. क्षेत्ररक्षक राहुल पाटील त्या ठिकाणी सज्ज होता. रिव्हर्सचा प्रयत्न, स्वीप केलाय, रिव्हर्स स्वीप केलाय, गॅप मधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लागोपाठचा दुसरा चौकार. ग्रेट स्टार्ट फॉर द टीम वीरा स्पोर्ट्स चावे. लागोपाठ 2 चौकार प्रज्वल दळवीच्या विरुद्ध आपल्याला बघायला मिळालेले आहेत. जी सुरुवात गरजेची होती पॉवर प्ले मध्ये आणि ती स्टार्ट मिळून देत असताना पुन्हा थोडं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. लाऊडली अपील देखील हलकीशी करण्यात आली होती त्या ठिकाणी, परंतु आता लागोपाठ 2 चौकारानंतर पलटवार करणं गरजेचा होता. तो पलटवार प्रज्वलच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि चर्चा करत होतो की आता धोंडावडवली संघ मैदानात खेळतोय आणि येणाऱ्या दिवसांमध्ये हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक देखील तुमच्या भेटीस येत आहे. दिनांक 29 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधी दरम्यान. कवसला चांगला फटका या ठिकाणी ड्राईव्ह करण्यात आला. एका धावेने स्ट्राइक रोटेट करत असताना 9 या आकड्यावर आता टीमची टोटल जाऊन पोहोचते. सुरुवातीला 2 बॉलवर 2 चौकार आले, त्याच्यानंतर आता प्रज्वल बॅक करण्याचा प्रयत्न करतोय. स्ट्रायकिंग एंडला आता प्रथमतः भावेशला तुम्ही पाहाल. वीरा स्पोर्ट्स चावे संघाकडून फुलटॉस आहे, चुकीचा बॉल. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. आता जो येतोय तो चौकारानं अकाउंट ओपन करतोय, म्हणजे आतापर्यंत दोघांनी तो कारनामा केलेला आहे. सुरुवातीला दीपक आणि त्याच्यानंतर भावेशच्या बॅटमधून पहिल्या चेंडूचा सामना करत असताना चौकार तुम्हाला बघायला मिळाला आणि धावा बघता बघता जाऊन पोहोचल्या 13 या आकड्यावरती. वेगवान सुरुवात त्या ठिकाणी, धडाक्यात सुरुवात करत असताना
विरा स्पोर्ट्स सावे संघाचे फलंदाज प्रज्वल. पुढचा बॉल स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन ते साधता आलं नाही. अगदी बघितलं होतं की बॅटर स्विच होतोय, थोडंसं लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न प्रज्वल दळवीनं केला आणि तिथे यशस्वी तो ठरलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा विदाउट लॉस. 14 धावा आहेत, 14 विदाउट लॉस. चांगली सुरुवात, धडाक्यात सुरुवात या ठिकाणी केली आहे विराट स्पोर्ट्स सावे संघानं. कमबॅक करावा लागेल, कारण या अगोदरचा सामना तुम्ही पाहिला, धावांचा पाठलाग करत असताना शेलार संघ या स्पर्धेतून बाहेर झाल्या. म्हणजे धावांचा पाठलाग या मैदानावर सोपा नाही आहे, त्याच्यामुळे आता इथून कमीत कमी धावांपर्यंत तुम्हाला थांबवावं लागेल. पहिल्याच ओव्हरमध्ये जब्बल 14 धावा जर का इथून खर्च झाल्या तर इथून धावांवर कुठेतरी ब्रेक आणावा लागेल आणि तो प्रयत्न आता गोलंदाज उमेश दळवी आल्या बॉलिंग करण्यासाठी आणि त्याच्या माध्यमातून तो प्रयत्न तुम्हाला बघायला मिळेल का? नेक्स्ट मॅच रियांश स्पोर्ट्स सावे विरुद्ध आई गावदेवी दादूपाडा. दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. या पुढचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. नाणेफेकी कक्षामध्ये दोन्ही कर्णधार आपण सज्ज राहा. उमेश राईट अमोव द विकेट. उमेशचा पहिला बॉल शफल झालाय, ऑन साइडला बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. बॉल एक टप्पा घेत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय दमदार दर्जेदार चौकार. शफल झाला हलकासा, बॉलच्या लाईन मध्ये येत असताना पाठवलं बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे येणारा हा दर्शनीय चौकार आपण पाहिला 22च्या बॅटमधून. या चौकाराच्या मदतीने आता धावफलक 18 वर जाऊन पोहोचले आणि उमेशचं स्वागत केलंय. जय बजरंग पावर शेलार चषक 2025 दुसऱ्या दिवसामध्ये चांगला खेळ, जागा बनवली आहे, थोडंसं रूम क्रिएट करून खेळण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला आपण पाहिलं तर लेगस्टम्पच्या भरपूर जास्त बाहेर उभा होता बॅटर, परंतु तदनंतर विकेट कव्हर करून खेळण्याचा प्रयत्न केला आणि मिळते फक्त एकच धाव. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 19 वर 19 रन्स. चांगलं सातत्य टिकवलंय. ओ स्कूप केलाय, फुल टॉस बॉल मागे बिहाइंड स्क्वेअर खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा स्क्वेअर लेगचा फिल्डर बॉल वरती येतोय आणि तिथे मिळेल एकच धाव. मला वाटतं दादूपाडा संघाचे काही खेळाडू मैदानातून येत आहेत. चला थोडं फास्ट या, नाहीतर बाहेरून आहे आपल्यासाठी वाट. उमेश पुढचा बॉल पुन्हा एकदा शफल होत असताना याही वेळेला चांगला स्विंग करण्याचा प्रयत्न केला. दुसरी धाव इथे मिळेल का? प्रयत्न सुरू आहे. रन आउटची संधी होती आणि वेगानं 2 धावा पूर्ण केल्यात. आता थोडंसं आता क्षेत्ररक्षणामध्ये ज्या काही त्रुटी आढळलेल्या आहेत, उमेश देखील तेच ऑब्झर्व करतोय की सातत्याने फील्ड प्लेसमेंटमध्ये थोड्या चुका पाहायला मिळाल्यात. पंचांचा 1 शॉटचा इशारा येतोय, म्हणजे फक्त एकच धाव असेल. 2 धावा पूर्ण करण्याची मेहनत तर घेतली, परंतु एक धाव अपूर्ण. चला दीपक खेळ सुरू करा. दीपक, पंचांनी या ठिकाणी निर्णय दिलेला म्हणजेच काय तर त्यांनी ते बघितलं असेल. 21 धावा धावफलकावरती असेल, कारण इथे एकच धाव मिळेल. उमेश पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न होता. यावेळेला थोडासा टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहणारा पाहायला मिळाला. सातत्याने भावेचा आपण विचार केला तर अनऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे. इम्प्रूव्हाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न तो सातत्याने करताना दिसलाय, परंतु प्रत्येक वेळेला त्याला यश मिळालं नाहीये. डॉट बॉल आला आणि धावसंख्या स्थिर आहे. उमेशने आता या ओव्हरमध्ये पलटवार करण्याचा प्रयत्न केलाय,
पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यानंतर कुठेतरी धावा थांबवणं गरजेचं होत्या. पुन्हा शफल होऊन पिक करायचा होता बॉलला, पूर्णपणे फॉलो करण्यात आला. आणखी एक डॉट बॉल आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ संपन्न. 2 षटकांच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 21 धावा विरास्पोर्ट चावे. चला, तुमच्याकडे आता 4 मिनिटे बाकी आहेत. या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक पूर्ण करावं लागेल. गोलंदाजी करण्यासाठी जतीन भोईर बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय वीर बजरंग धोंडा वडोली टीम कडून. चला, जास्त वेळ घेतायत वीर बजरंग धोंडा वडोली, कृपया. वेळेचं बंधन हे प्रत्येकी संघाला असणार आहे, लक्षात असू द्या. थोडंसं कन्फ्युजन चाललंय, मला वाटतं 3 ते 4 कॅप्टनना होत आहेत आणि त्याच्याचमुळे हे कन्फ्युजन सुरू झालेलं आहे. चला, पंचांनी देखील आता वॉर्निंग दिलेली आहे. अंतिम षटक जतीनचा फुल टॉस मागे स्कूप करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे प्रॉपर टायमिंग करता आलेला नाहीये. बॉल स्क्वेअर लेग कडे येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो थोडासा वाईट पाहायला मिळाला आणि 2 धावा बघता बघता पूर्णही केल्या जात आहेत. या 2 धावांनी स्कोर आता पुढे सरकत असताना 23 धावा, 23 रन्स ऑन द बोर्ड नाव. षटक तिसरं यावेळेला मार्गस्थ, 23 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये प्रज्वलनं 14 धावा खर्च केल्या. तदनंतर उमेशनं कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय, 7 धावा खर्च करत असताना. हो, जतीनचा रायझिंग अँड सरप्राइझिंग बॉल. टप्पा पडल्यानंतर काय बाउन्स प्राप्त केलाय, आउटसाइड ऑफ सम होतं आणि तिथून एकाएक बाउन्स घेत असताना बॉल निघून गेला विकेट कीपर कडे. डॉट बॉल. अशा प्रकारे डॉट बॉल आता फलंदाजांवर दबाव वाढवतील. सुरुवात ज्या पद्धतीने राहिली होती विरास्पोर्ट चावे संघाची, त्यावेळेला असं वाटत होतं की फार मोठ्या टोटलकडे ते वाटचाल करतायत, परंतु तदनंतर गोलंदाजांनी कमाल केलेली आहे. इथे खराब क्षेत्ररक्षण, बॅकअपला फिल्डर येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबादची संधी आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी स्कोर पुढे गेलाय धावफलकावरती. 25 धावा, 25 रन्स. यू आर वॉचिंग, तुम्ही पाहतायत जय बजरंग पॉवर शेलार चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम. सातत्याने शेलार ज्या असोसिएशन अंतर्गत खेळत असतो त्या असोसिएशन मधील मॅचेस यावेळेला पूल केल्या. खेचला बॉल, क्या फाईंड करत असताना मिड विकेटला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय दमदार चौकार. प्लेसमेंट आहे. आता थोडंसं मला तरी आश्चर्याचा धक्काच दिला कॅप्टननं ज्या पद्धतीने फील्ड प्लेसमेंट लावली आहे. गोलंदाज सातत्याने हार्ड लेंथ बॉल टाकतोय आणि मिड विकेट पूर्ण खाली ठेवले, लॉंग ऑन पूर्ण खाली ठेवले आणि सर्कलमध्ये ते दोन्ही क्षेत्ररक्षक तुम्हाला बघायला मिळाले. या सिच्युएशनमध्ये, या परिस्थितीमध्ये हो, पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. दुसरा धावेचा प्रयत्न या ठिकाणी राहिलाय.
थोडंसं आता तालमेलची कमतरता आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न. फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का वीरा स्पोर्ट्स चावे संघाला. झालं आणि कदाचित अनिकेतचं येणं बाकी होतं आणि त्याच्याचमुळे कदाचित धावबादची विकेटी फेकली असावी. ज्या पद्धतीने दोघांमध्ये चांगली भागीदारी होत होती आणि अशा परिस्थितीमध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट फेकणं यामागे कुठेतरी गेम प्लॅन असावा आणि जरूर अनिकेत आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळेला स्विंग केला बॉल मिड विकेटच्या बाहेर आउट ऑफ द ग्राउंड येतोय दमदार सिक्सर. मात्र खूप चांगला केला सिक्सर. शेवटच्या बॉलवर आला आणि 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37ला 1 गडी बाद. जबरदस्त खेळ. 22-8 चेंडूमध्ये सध्या 17 धावांवर फलंदाजी करतोय अनिकेत. नुकताच आता मैदानामध्ये एंटर झाल्या. अंतिम षटक वीर बजरंग धोंडा वडोदीकडून. बघूया आता कोणता गोलंदाज वापरला जाणार. स्वतः कर्णधार प्रथमेश थाळके बॉलिंग मार्कवर येतोय. टीमचा कॅप्टन आहे. जबाबदारीने त्याला खेळ करावा लागेल. रिस्पॉन्सिबल खेळ इथून तो साकारणार का. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल चेंजेस करण्यात येतोय. जतीन कडून खरं तर अपेक्षा होता एक इकॉनॉमिकल षटक त्याच्याकडून आपल्याला बघायला मिळेल का, परंतु जतीनच्या ओव्हरमध्ये भरपूर साऱ्या धावा खर्च झाल्या आणि तिथून आता संघ थोडासा अडचणीमध्ये गेलाय. पहिल्या बॉलवर 2 आल्या, दुसरा बॉल डॉट आला, तिसऱ्या बॉलला 2 आल्या, चौथ्या बॉलला चौकार आला, 5व्या बॉलला रनआउट आणि 6व्या बॉल सिक्सर. अंतिम षटक प्रथमेश थालके सामना करेल बॅटर अनिकेत. चांगली टोटल आहे स्कोर कार्डवर. चला दोन्ही कॅप्टन तयार राहायचं आहे. रियांश 11 सावे आणि गावदेवी दादूपाडा. पहिला बॉल अनिकेत समोर लॉफ्टेड ड्राइव्ह ऑन साइडला लॉंग ऑनला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. पहिल्याच बॉलवर प्रथमेशच्या विरुद्ध हा दमदार चौकार. तो ताकदवर बलशाली हा खेळाडू आहे. हो, पुन्हा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अधिक ताकदीनं फटका एक्झिक्यूट करण्यात आला होता, परंतु इथे काय धावतोय दोन्ही बॅटर. सप्लाई आपल्याला बघायला मिळते. प्रज्वलचं देखील चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. चांगल्या चपलाईनं बॉल उचलत असताना एका हातानं थ्रो केला, परंतु 2 धावा घेण्यापासून नाही रोखू शकत आणि या 2 धावांनी स्कोर पुढे गेलाय 43 आकड्यावर. 43 रन्स. काल कवाड संघानं बाजी मारली. या क्रीडांगणावर फायनल मध्ये पोहोचणारा तो पहिला संघ. समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉफ्टेड इट. अनिकेत बाहुबली हा बॅटर आहे. ताकद त्याच्याकडे भरपूर आहे. त्याच्या ताकदीचा वापर करत असताना बॉलला भिरकावून दिलाय डाऊन द ग्राउंड सीमा रेषेच्या पलीकडे. VIP शामियानाला सलामी देणारा सिक्सर. What a great shot it was. याच फलंदाजासाठी खरं तर हा गेम प्लॅन होता. धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट
त्या ठिकाणी मी तर म्हणेन जाणून बुजून फेकली असावी. आणि अनिकेत मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर पहा तुटून पडलाय. पुन्हा फुल टॉस, आणखी एक सिक्सर. फुल टॉस टाकत राहा, दिवसभर षटकार मारत राहणार असा खेळाडू आहे बाहुबली बॅटर अनिकेत. $55 रन्स, 55 धावा धावफलकावरती लागल्यात. अफलातून खेळ साकारत असताना 4 बॉलचा सामना केला, 18 धावा अनिकेतच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळतात. संघाची धावसंख्या 55 या आकड्यावर. पहिला सामना हाय स्कोरिंग आणि आता दुसरा सामना देखील हाय स्कोरिंग तुम्हाला बघायला मिळतोय. शेवटचं षटक मार्गस्थ असताना प्रथमेश थाळके टीमचा कॅप्टन, परंतु कॅप्टनच्या विरुद्ध केलेले हे वार तुम्ही पाहतायत. आता थोडा दबाव पाहायला मिळाला आहे. बाहेरच्या दिशेने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर आता पुढे जाणार. 56 या आकड्यावर आता टीमची टोटल जाऊन पोहोचते. 56 रन्स. वीरा स्पोर्ट सावे फलंदाजीसाठी ओळखला जाणारा संघ, मजबूत बॅटिंगसाठी ओळखला जाणारा संघ, आणि काय बॅटिंग आज पाहायला मिळाली आहे. 56 रन्स. अनिकेत 4 चेंडूमध्ये 18 वर बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा लेन बॉल होता ऑन साइडला, पूल करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट. दुसरा धावेचा प्रयत्न येथे राहिला आणि वेगानं 2 धावा पूर्ण केलेल्या. या 2 धावांनी स्कोर पुढे गेल्या. 58 या आकड्यावर आता मोठ्या टोटलकडे वाटचाल कुठेतरी आपल्याला बघायला मिळाली आहे ती वीरा स्पोर्ट सावे संघाकडून. आणि या ज्या धावा आहेत ना, कुठेतरी येणाऱ्या डावामध्ये मानसिक दबाव, सायकोलॉजिकली प्रेशर निर्माण करू शकतील. त्या म्हणजेच वीर बजरंग दोंडा वडवली संघावर. डावातील शेवटचा बॉल ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल लोवर फुल टॉस, ड्राईव्ह केला अलॉंग द ग्राउंड. मिड विकेटच्या दिशेनं एकदा मिळाली आहे. सेकंडचा कॉल आणि आता धावबादच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. आणि याचबरोबर 59 धावा या धावफलकावरती लागल्यात. 60 धावांचं लक्ष पार करावं लागेल हा सामना जिंकण्याकरिता वीर बजरंग दोंडा वडवली संघाला. चला तर लगेचच रियांश स्पोर्ट्स चावे च्या विरोधात आई गावदेवी दादूपाडा या 2 टीम मध्ये आपल्याला लढत पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन लास्ट ऑफिशियल कॉल. आदरणीय कैलास घरत यांच्या शुभाचे आपण टॉस करत आहोत. कैलासजी घरत यांच्या शुभाचे आपण टॉस करत आहोत. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. एका बाजूला रियांश स्पोर्ट्स सावे आणि आई गावदेवी दादूपाडा. एका बाजूला तुम्ही पाहतायत नाण्याच्या आमी शेलारकर आणि दुसऱ्या बाजूला जय बजरंग पावर शेलार चषक. आम्ही शेलारकर अशी मागणी आहे आणि तेच आलेलं आहे. आम्ही शेलारकरच आलेला आहे ज्यांची स्पर्धा आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. रियांश स्पोर्ट्स सावे संघानं नाणेफेकी जिंकली आहे. प्रथमतः प्रश्न असा आहे की सावेचा संघ ऑलरेडी एक खेळतोय, खूप चांगली बॅटिंग केली आहे. म्हणजेच काय तर आता गावकरी यूट्यूबच्या माध्यमातून बघतच असतील, तुमच्याकडे बघत राहतील. त्यांना त्यांचं मन जिंकणं गरजेचं आहे. आता टॉस जिंकला काय निर्णय? आम्ही पहिला गोलंदाजी करू. काय सांगशील मागचं कारण? पहिल्या सामना धावांचा पाठलाग झाला नाही आणि आता दुसऱ्या सामन्यामध्ये पहिल्या बॅटिंगमध्ये सावे संघानं चांगला खेळ केला, परंतु तुम्हाला आता पहिल्यांदा फिल्डिंग का करायचे? कारण काय? कारण आमच्याकडे फलंदाज चांगले आहेत, आम्ही चेसिंग करू शकतो.
या वर्षामध्ये एकंदरीत संघाची सुरुवात कशी झालेली आहे? म्हणजे एखादी ट्रॉफी जिंकली आहे या वर्षात? नाही या वर्षात चांगली सुरुवात नाही आहे पण ट्राय करू आम्ही. दादूपाडानं एक सामना जिंकलाय, घरच्या मैदानावर शेलारकरांना त्याने हरवलेला आहे. त्यांच्या विरुद्ध काही रणनीती? रणनीती मॅचमध्ये दिसेल. शुभेच्छा असतील. जरूर पहिला सामना जिंकला, विजयानं सुरुवात झाली. थोडासा दबाव वाटत होता घरच्या मैदानावर शेलारच्या विरुद्ध खेळताना, नक्कीच. परंतु त्या दबावाला झुगारून तुम्ही जिंकलात. आता संघामध्ये वातावरण कसं आहे? खूप आनंदाचं वातावरण आहे. मग हाही सामना जिंकून आजचा मैदान मारण्याची तयारी दादूपाडा संघ करते. 100% प्रयत्न करणार. क्या बात आहे. त्यासाठी शुभेच्छा तुम्हालाही असतील. तर मित्रांनो, नाणेफेकी आता नुकतीच या ठिकाणी संपन्न झालेली आहे. टॉस जिंकलाय तो म्हणजेच रियांश 11 सावे संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर जाऊया आता कॉम्बॉक्स मध्ये, आपण करूया बदल आणि ऐकूया तेजस डोबे यांचा आवाज. थँक्यू. थँक्यू सो मच टॉसबॉक्स आणि समीर ठाकरे सर. चला मॅचला पण सुरुवात करूयात. चेंडू पाठवून द्या. आयोजकांना विनंती असेल, चेंडू व्यवस्थापक, की मैदानाच्या आतमध्ये चेंडूची मागणी केली गेली आहे, आपण पाठवून द्यायचं आहे. चला नवीन चेंडू कल्पेश आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. आपण पाहताय थोडीशी एकंदरीत आपण जर का विचार केला तर 2 षटकांपर्यंत एक थोडीशी कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली होती. आधीच्या इनिंगमध्ये, पण त्याच्यानंतर थोडीशी फास्ट इनिंग साकारली गेली आणि धावसंख्या झपाट्याने बनवली गेली. धावफलक जाऊन पोहोचताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे 59 विजयाकरिता 60 या धावसंख्येचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये समोर ठेवले गेले. टीम विरार स्पोर्ट्स सावे संघानं टीम वीर बजरंग दोंडावडवलीच्या विपक्षात. चला मॅचला आपण करूया सुरुवात. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय प्रज्वल दळवी आणि त्याच्या विपक्षात 2 हात करत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय उमेश दळवी. आपण पाहताय प्रज्वल दळवीचा विचार केला तर रिओसिपचा बादशाह या नावानं त्याला ओळख इथून मात्र मिळताना आपण पाहिली. आणि उमेश दळवीचा विचार केला तर धोंडावडवली एक्सप्रेस या नावानं त्याची ओळख आपण संपूर्ण क्रिकेट विश्वजगतामध्ये पाहिली. महेंद्र सज्ज होतोय. मॅचला करूया सुरुवात. पहिल्याच बॉलवर स्वतःची ओळख असणारा फटका खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र प्रज्वलच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाला आणि थोडासा अनसक्सेसफुल स्ट्रोक इथून मात्र आपण सध्या तरी पाहत आहे. पहिल्याच बॉलची सुरुवात निर्धावना डॉट बॉलच्या स्वरूपात होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज महेंद्र सज्ज होईल. 60 या धावसंख्येचं आव्हान पार करायचं टीम तोंडावडवली संघाला. गोलंदाज सय्यार षटकातील पुढचा बॉल इथे मात्र उडवलं गेलं होतं. फटका पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला होता या क्षेत्ररक्षकाकडून. सध्या तरी अनसक्सेसफुल ठरला, पण चेंडूचा वेग इतका प्रचंड की चेंडू सरळ ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. सीमारेषा पलीकडे आहे. चौकार 4. तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला होता पंकज आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा पंकजकडून आता सुदबोवला गेला कदाचित चेंडू कलेक्ट करत असताना आणि पंकजला आता तिथून मात्र हटवलं जाईल आणि एका वेगळ्या जागेवर आता मात्र आमंत्रित केलं गेलंय. चौकाराने धावफलक 4 या अंकावर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल उडवला गेला. याही चेंडूला दिशा दर्शवणारा फटका बाउंड्रीच्या दिशेने ट्रॅव्हल होऊन निघून जाईल का सीमारेषा पलीकडे नाहीये, पण आता मात्र क्षेत्ररक्षकांनी कदाचित चेंडूचा वेग आणि सगळं ओळखले गेलं आणि तिथपर्यंत पोहोचले गेले. चांगले क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत धावा पडून पूर्ण केल्या गेल्या. या चेंडूवर 2 आणि धावफलक 2 धावेच्या बढतीनं जो पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अर्थातच 6 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहत आहे 6-6.
थोडंसं संथ गतीने धावसंख्या प्रवास करत असताना आपण पाहत आहे आव्हानाचा विचार करता गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल स्विच हिट पुन्हा एकदा कन्वर्ट करायचा होता, पुन्हा एकदा फसवलं जातं इथून मात्र प्रज्वलला. निर्धाव फेकी डॉट बॉल, धावसंख्या 6. जयेश पाटील यांचा एक आपण पॉडकास्ट पाहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी नाव घेतलं गेले की प्रज्वल दळवी उभरता सितारा आपल्याला या टेनिस क्रिकेट विश्वजगतातील आणि भिवंडी मधील पाहायला मिळतोय. तोच हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहत आहे. चांगले क्षेत्ररक्षण पहा, असं वाटलं की कदाचित एक धाव सुद्धा पूर्ण केली जाईल, पण तीही इथून मात्र करून दिली गेली जात नाहीये. चांगलं वर्क आमचं प्रिन्स मूवीज आता मात्र लाईव्ह टेलिकास्टिंगच्या मार्फत आपण करताना पाहत आहे. 3 कॅमेरे सध्या तरी ऑपरेट होत आहेत आणि या चांगलं वर्क ते सध्या इथून मात्र हाताळत असताना निर्धाव फेकी डॉट बॉलची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज महेंद्र पुन्हा एकदा सज्ज होतो. षटकातील पुढचा चेंडू यावेळेस फेकून देण्याचा विचार केला गेला फाईन लाईकच्या दिशेनं. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. क्षेत्ररक्षण होईल, फेकी होईल आणि बाल बच गए उमेश. धाव घेण्याचा प्रयास केला गेला होता त्याच्याकडून, जो की अनसक्सेसफुल इथे मात्र ठरला. षटक संपलंय. क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6. चला, षटक क्रमांक पहिल्या संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 या अंकावर. द्वितीय षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज निहालला इथून मात्र आमंत्रित केले गेले. चला टीम चावे संघ वेळेच्या बाबतीत थोडंसं आपण इथून मात्र सहकार्य करायचं. या गोष्टीची आपण नोंद घ्या. 5 मिनिटांचा अवधी आम्ही तुम्हाला देतोय. याचा अर्थ असा नाहीये की आम्ही टायमिंग लावलेला नाहीये, इथून टायमिंग लावलेला आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्या. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज निहाल इथून मात्र सज्ज होतोय. चला निहाल सज्ज व्हा आता चेंडू डिलिव्हर करायला. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज निहाल इथून मात्र सज्ज होईल. षटकातील पहिलाच बॉल यावेळेस सेमी हेलिकॉप्टरच्या स्वरूपात हा फटका कन्वर्ट होईल. एक धाव सध्या तर इथून मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. उमेश ऑन स्ट्राईक पाहायला मिळाला. उमेशकडून ही एक धाव इथून मात्र पूर्ण केली गेली आणि धावफलक पुढे सरसावत असताना 7. पहा, दोंडावडोली संघाचा विचार करता, त्यांच्याकडे असणाऱ्या फलंदाजांचा विचार करता कुठेतरी मात्र अटॅक आता मात्र त्यांना करावी लागेल, कारण नाहीतर खूप सारं दूरवर आव्हान आता मात्र जाऊन पोहोचेल. चला आपण पाहताय सिंगलचा खेळ. थोडंसं स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. गोलंदाज चावे संघाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना उमेश दळवीला आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय. ऑन स्ट्राईक उमेश दळवी. ऑन स्क्रीनलाही आपण पाहिलंय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्या. स्विच हिट खेळण्याचा प्रयास अगदी स्वतः 360 अंशापर्यंत फिरताना उमेश आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र धाव ही जी घेतली गेली आहे, जी मिळाली एक धाव, ती मात्र लेग बायच्या स्वरूपात इथून मात्र मिळाली आहे. दैनीय अवस्थेला सामोरं जावं लागतं टीम वीर बजरंग गोंडावडवली संघाला. धावसंख्या 9 या अंकावर आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे. येस, आपण पाहताय ऑन स्क्रीनला. सध्या तरी आपण ऑन स्क्रीन पाहताय. विकेटचं पतन फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. कदाचित चेंडू हा बेल्स घेऊन जाणारा पाहायला मिळाला आणि प्रज्वलला इथून मात्र परतावा लागला तंबूच्या आश्रयाला. आपण संपूर्ण व्ह्यू 2 ते 3 कॅमेऱ्याने इथून मात्र पाहू शकताय.
प्रज्वल चेंडू कलेक्ट करण्याकरिता गेला असता बेल्स घेऊन जाणारा हा चेंडू सध्या तरी पाहायला मिळाला. म्हणजे कुठेतरी मोजून मापून आणि मीटर सेंटीमीटरचा संपूर्ण गणित मॅच करून हा चेंडू डिलिव्हर केलाय असं म्हणायला हरकत नाहीये. विकेट क्रमांक 1 प्रज्वल दळवीच्या स्वरूपात तंबूच्या असलेला इथून मात्र परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षयला आणले गेले. आता मात्र न्यू बॅटर हेवी स्पोर्ट आपण इथून मात्र पाहताय. पत्ता आहे चिंबीवाडा, पोस्ट पडगा, तालुका वाडा, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे आपण पाहताय. आणि त्याचे ब्रँड अँबॅसेडर आपल्याला पाहायला मिळतात आमचे सचिन भोईर, ज्यांच्याकडून आपल्याला बेस्ट बॅटरकरिता बॅट सुद्धा मिळाली आणि मॅन ऑफ दी सिरीज करिता किंवा अनेक पारितोषिकं सुद्धा त्यांनी इथून मात्र दिलेली आहेत. आदेश गीते आणि विनय गीते त्यांना आपण पाहताय. त्यांचं हे ए व्ही स्पोर्ट आपल्याला पाहायला मिळतं. थँक्यू सो मच ए व्ही स्पोर्ट. आम्ही आपलंही मनपूर्वक खूप खूप आभारी आहोत. विकेटचं पतन फलंदाज बाद होताना इथून मात्र पाहायला मिळालं. त्याची जागा घेण्याकरिता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय तकलोत असताना आपण पाहताय. अक्षय पाटील गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज निघाल तय्या षटकातील पुढचा बॉल यावेळेस पंकज तिथे मात्र आपण पाहताय. क्षमस्व अनिकेत आपल्याला तिथे मात्र पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण अनिकेतच्या मार्फत थोड्याफार प्रमाणात का होईना पण अनिकेतची तारांबळ तिथे मात्र उडताना आपल्याला पाहायला मिळाली. एक धावेने धावफलक पुढे सरसावण्याचा प्रयत्न होत असताना आपण पाहताय. गोलंदाज सय्या पुढचाही बॉल धरती मातेला गरंगळत जाणारा हा चेंडू आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय. एक धावेनं काहीही होणार नाही असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. धावा या चेंडूवर कंप्लीट केल्या गेल्या. एक धाव मिळाली आणि एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहताय 11 या अंकावर. नक्कीच 12 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 11 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचतो. विजयाकरिता 12 चेंडू आणि 49 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. आपण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र टीम धोंडावडवली संघाला खेळताना पाहताय आणि नक्कीच गावदेवी स्पोर्ट व शिवसेना शाखा धोंडावडवली पश्चिम आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2026 फक्त नाईट नॉट अ डे नाईट फक्त आणि फक्त नाईट ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आपल्याला येताना गुरुवारी 29/1/2026 ते मंगळवार 3/2/2026 पर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आकर्षक बक्षीस 1 लाख, द्वितीय बक्षीस 50,000, तृतीय 25, चतुर्थ 15 आणि पाचवे पारितोषिक हे 10,000 रुपये असणार आहे. मॅन ऑफ दी सिरीज सायकल, त्याच्यानंतर उत्कृष्ट फलंदाजाला कूलर, उत्कृष्ट गोलंदाजाला कूलर, उत्कृष्ट फलंदाजाला मोबाईल आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला इथून मात्र फॅन देण्यात येईल. आणि आयोजक आहेत संजयजी दळवी यांच्यामार्फत हे आयोजन आहे. म्हणजे येत्या काही काळामध्ये अजून एक नाईटची भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला इथून मात्र पाहायला मिळणार आहे. पहिलाच बॉल आपण इथून मात्र पहिला गोलंदाजाला आणलं गेलं अनिकेतला आणि अनिकेतचं स्वागत यावेळेस इथून मात्र केले गेलं आहे षटकारानं. ज्या पद्धतीनं अनिकेतने आधीच्या मॅचमध्ये स्ट्रोक कन्वर्ट केले गेले होते त्याच्या विपक्षात त्याच पद्धतीने स्ट्रोक आता मात्र कन्वर्ट करावे लागतील आणि ते कन्वर्ट होत असताना इथून मात्र आपण पाहिलंय पुढचा मात्र फसवा चेंडू डिलिव्हर करण्याच्या नादामध्ये कुठेतरी दिशा भरकटणारा चेंडू बाउन्स इथे मात्र होतो आणि 1 बाउन्सचा इशारा पंचांनी सध्या तरी इथून मात्र दर्शवला गेलाय. व्हाईट बॉलचा इशाराही आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय. अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन तशी सूचना आयोजकांची आमच्यापर्यंत इथून मात्र पोहोचत असताना व्हाईट बॉलची एक धाव मिळते. धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीने 1/18 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय. फिटनेस पहा अनिकेतची, अगदी खेळाडूची फिटनेस कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण सध्या तरी अनिकेतने इथून मात्र दर्शवलं गेलंय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अनिकेत तय्या षटकातील पुढचा बॉल यावेळेस उडवला गेलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षकाला छेदून आणि भेदून चेंडू चाललाय बाउंड्री इच्छा पलीकडे पाहायला मिळतोय तो मात्र षटकार 6.
हॅलो हॅलो चेक. येस, विकेटचं पतन फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. इथे मात्र झेलबाच्या सुरुवात उमेशला परतावं लागलं तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश जाधव दाखल होत असताना आपण पाहत आहे. यशवर जिम्मेदारीतून मात्र सोपवली गेली आहे. षटक क्रमांक यशवर जिम्मेदारी सोपवली गेली आहे. षटक क्रमांक तिसऱ्यामध्ये विकेट गेल्यानंतर आता मात्र यश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहे. विकेट क्रमांक 2 तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळाला. सुरुवातीला आलेले जे फलंदाज होते ते आता मात्र तंबूच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस काय घडतं इथे मात्र दांडी दांडी गुल करणारा हाही चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. विकेटचं पतन फलंदाज बाद. तंबूच्या आश्रयाला पहा लेग स्टिकच्या अगदी थोडासा जवळ पाहायला मिळाला. खूप सारा बाहेर निघाला होता खेळाडू आणि त्याच्यानंतर हुकी हुकी डाव द्यायचा प्रयत्न झाल्यानंतर थेट ऑफस्टिकचा हा यष्टी उद्ध्वस्त करणारा चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज बाद होतोय. आल्या पावली परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. प्रथमेश थाळके मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. अगदी दयनीय अवस्था होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. टीम वीर बजरंग तोंडावडवली संघाची. गोलंदाज सय्यार. स्ट्रॉंगली अपील आणि पंचांचं हात आकाशाच्या दिशेने विकेट ट्रिक इथे मात्र कंप्लीट करत असताना गोलंदाज अनिकेत या स्पर्धेमधील दुसरी विकेट ट्रिकचं बहुमान मिळवतो इथून मात्र अनिकेत. चला समस्त सावेकर एकदा जोरदार टाळ्या वाजवा जरूर या अनिकेत करिता. फलंदाजी करत असतानाही एक अटॅकिंग बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि गोलंदाजी करत असतानाही अटॅकिंग गोलंदाजी आता मात्र अनिकेत मध्ये पाहायला मिळते. कदाचित मनामध्ये अनिकेतनी बिंबवलंय की काय फक्त आणि फक्त अटॅक 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 आणि ते सध्या तरी मात्र दर्शवताना लगातार 3 चेंडू 3 विकेटचं पतन. कालच्या दिवसामध्ये आपण जर का बघितलं तर राजच्या मार्फत हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल आणि कालच्या दिवसामध्ये कवाड संघही सुद्धा आपल्याला मिस्पोर्ट्स कवाड संघ इथून मात्र क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळाला. आजच्या दिवसामध्ये कुठला संघ पोहोचेल याकरिता होणाऱ्या या लढती सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. धावसंख्या अजूनही स्थिर स्थावर होताना आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे आपण सध्या तरी पाहत आहे 24-24 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. डबल हॅट्रिक करिता आता मात्र चान्स सध्या तरी उद्भवला जातोय. गोलंदाज सय्यार. ओहो हो यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. मिस केले गेले डबल हॅट्रिकचा चान्स इथून मात्र या वाईडनं एक धाव इथे मात्र अंकित होती. एकेरी धावेने धावसंख्या 25-25. लगातार 3 चेंडू 3 विकेट घेतले तर हॅट्रिक असते आणि चौथ्या चेंडूवरही विकेट असतं तर डबल हॅट्रिक असं त्याला इथून मात्र म्हटलं जातं. गोलंदाज ट्रॅक पण गोलंदाज सज्जोई षटकातील. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिला गेलाय. बदला पुरा करणारा चेंडू निलेश भगवान सामरे साहेब स्टँडच्या इथून चेंडू ट्रॅव्हल होतोय निघून जातोय सरळ सीमारेषा पलीकडे पाहायला मिळतोय. एकदम बिग बिग यूज सिक्सर. एकतीस धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरिता आता मात्र 6 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि आवश्यकता असेल ती म्हणजे अर्थातच 29
आपण ऑन स्क्रीन सुद्धा इथून मात्र इक्वेशन पाहताय. 6 चेंडूंचा काही शेष आहे आणि 29 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासतीये. आता मात्र कसरत नव्हे तर आता मात्र परिश्रम, अथक परिश्रम, काबाड कष्ट करावे लागतील. टीम वीर बजरंग धोंडावडवली संघाला सामना जर का विजयाच्या दिशेनं जायचं असेल तर 6 चेंडू विजयाकरिता 29 धावसंख्येची आवश्यकता. चला, शेवटचे काही मिनिटं तुमच्याकडे शेष आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे षटक हे तुम्हाला डिलिव्हर करायचं आहे. दिनेशला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 14 हाताळण्याकरिता. पहिलाच बॉल आपण पाहताय दिनेशचा. क्या बात आहे, स्ट्रोक चांगलाय. यावेळेस पिकअप केलं गेलंय चेंडूला आणि पाठवलं गेलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पाहायला मिळतोय A1 क्वालिटीचा ब्रँड रे षटकार 6. फलक का होईना आपण पुढे सरसावत असताना सदतीची अंकावर आता मात्र इक्वेशन चेंज होईल आणि विजयाकरिता 5 चेंडूचा खेळ शेष राहील आणि आवश्यकता असेल ती म्हणजे अर्थातच 23 या धावसंख्येची. 5 चेंडू 23 धावा, 23 धावा आणि 5 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. 5 चेंडू 23 या धावसंख्येची आवश्यकता, याच मोठ्या फटक्यांची आवश्यकता आता मात्र इथून मात्र भासेल. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस ऑन साईडला भिरकावून देत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. 1 धाव अंकित केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयास जारी केला गेला आणि 2 धावा होतील का पूर्ण, पण नाहीये. तिथे मात्र चाणक्षणी ती दर्शवली गेली. योग्य त्या वेळी फेकी झाली. कलेक्शनी प्रॉपर. रनआउटची विकेट फलंदाजाला परतावा लागेल. रनआउटच्या स्वरूपात तंबूच्या श्रेयाला. आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय चांगलं वर्क आपण त्यांचं पाहत आहे आणि एवढं सोपं नसतं तासन तास एका जागेवर बसून राहणं आणि त्याच पोझिशनमध्ये कॅमेरा हँडल करणं, जे की भावेश आणि समस्त कॅमेरामॅन इथून माता दर्शवत आहेत. स्टायलिश स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या अंदाजानं स्वतःच्या स्टाईलनं फटका कन्वर्ट केला गेला. चेंडू जसा निघाला तसा बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार 7 धावा. आपल्याला पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या बढतीनं धावसंख्या 44 44 या अंकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष राहतोय आणि आता मात्र आवश्यकता असेल ती म्हणजे विजयाकरिता 3 चेंडू आणि 16 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासताना आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू 16 धावा, 16 धावा आणि 3 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आकाशजी भोईर इथे उपस्थित होत असताना आपण पाहताय. देवी आणि मंडप डेकोरेटर्सचे प्रोपरायटर मी सातत्याने तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, जरूर पोहोचवीन. तीन चेंडू विजयाकरिता 16 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासतीये. चला टीम सावे संघ आपण थोडंसं गेम स्पीडअप करूयात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचाही बॉल यावेळेस फुल टॉस अँड फुल टोल वसूल कारण फास्ट ट्रॅक तिथे मात्र लावलं गेलं त्या बॅटीला. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातो. बॅक टू बॅक 2 सिक्सर 6.
आपल्याला इथे मात्र आता ज्या स्ट्रोकची आवश्यकता होती काही 2 षटकापर्यंत आपण म्हणत होतो किंवा तिसऱ्या षटकापर्यंतही की थोडीशी दयनीय अवस्था इथून मात्र पाहायला मिळतीये. टीम धोंडावडवली संघाची ती दयनीय अवस्था तोडून आणि मोडून काढत असताना जतीन इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं फिटनेसकडे आता मात्र जतीननी लक्ष दिलं गेलंय असं म्हणायला हरकत नाही आणि सतीश आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. ज्याच्या बॅटमधून 2 चेंडू 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. पाहायला मिळाला धावसंख्या 50. आता मात्र समीकरण चेंज होईल आणि विजयाकरिता 2 चेंडू आता आणि मैदानाच्या आतमध्ये 10 या धावसंख्येची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र वासिया गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज दिनेश पुन्हा एकदा तर या ट्रॅकवर ओ याही वेळेला चेंडूला उचललं गेलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र तैनात. सिंगल अंकित केली गेली आणि ही जी सिंगल आहे आपण पाहू शकता स्वतः चेंडू घेऊन आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं किशोर येथे मात्र हा चेंडू घेऊन येताना पाहायला मिळाला आणि मात्र पोहोच
देवयानी मंडप डेकोरेटरचे आणि सध्या तरी प्रोपरायटर यंग जनरेशनचे युवा उद्योजक आकाशजी भोईर, आपण त्यांनाही पाहिलं. चला मॅचला आपण करूया सुरुवात. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज. ओहो, हा फटका आधीच्या चेंडूवर जर का आला असं तर एक वेगळं चित्र निश्चितपणे पाहायला मिळालं असं. षटकार पाहायला मिळाला पण फायदा काय झाला नाहीये. सामना इथे मात्र विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना किंवा विजयी होताना इथून मात्र पाहायला मिळतोय. टीम चावे संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक आणि या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचं किताब जातं नो डाऊट सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जातं. अनिकेत, प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज. तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहा आपण मॅन ऑफ द मॅच देत असताना. थँक्यू. चावे संघ आपण मैदानाच्या आतमध्ये आहात. त्याच्यानंतर त्यांच्या विपक्षात 2 हात करण्याकरिता टीम आई गावदेवी दादूचा वाडा आपण सुद्धा पोहोचतात आणि अजून जेवढेही संघ येथे उपस्थित होतील, काही त्यांचे प्रतिनिधी इथून मात्र लाईव्ह बघत असतील तर एक सूचना आम्ही पोहोचवतोय तुमच्यापर्यंत. पहिल्या चेंडूपासून तर शेवटच्या चेंडूपर्यंत चेंडू हरवला, फुटला किंवा काही क्वेरी असल्या तर नवीनच चेंडू इथून मात्र देण्यात येतील. या गोष्टीची आपण कृपया करून नोंद घ्या. याचा जाब आपण पंचांना कृपया करून विचारू नका, अशी सूचना आमच्यापर्यंत इथून मात्र पोहोचली. नवीनच चेंडू इथून मात्र प्रदान करण्यात येतील. नवीनच चेंडू प्रदान करण्यात येईल, या गोष्टीची आपण नोंद घ्या. याच्या आधी ही अनाउन्समेंट इथे मात्र पोहोचवली होती आणि पुन्हा एकदा ही अनाउन्समेंट आम्ही तुमच्यापर्यंत आयोजकांच्या सूचनेनुसार इथून मात्र पोहोचवतोय. दोन्ही संघाचे कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आणि उपस्थित होणाऱ्या सगळ्या संघाच्या कर्णधारांनी आणि खेळाडूंनी लक्षात घ्या, पहिल्या बॉल पासून इनिंगच्या पहिल्या बॉल पासून तर शेवटच्या चेंडू पर्यंत चेंडू हरवला जाईल, फुटला जाईल किंवा काही क्वेरीज असल्या तरी नवीनच चेंडू इथून मात्र देण्यात येईल.
ही सूचना वारंवार आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. या गोष्टीची आपण कृपया करू इथून मात्र नोंद घ्या. याच्यानंतर कुठल्याही पद्धतीची सबब इथून मात्र ऐकली जाणार नाहीये. आपण पाहताय मेडिकल किट इथे उपलब्ध